सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता ताळपत्री मोफत योजना 2026 करिता इथं सुरू झालेली आहे. ताळपत्री योजना मोबाईलमधून फॉर्म भरा, अर्ज करा व ताळपत्र घ्या. यासाठी 2026 करिता ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन कशा पद्धतीने अर्ज इथे करायचे आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे, यामध्ये कोण पात्र अपात्र याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्याकरिता मोफत ताळपत्री जी की योजना 2026 यासाठी सुरू झालेली आहे. तर आता शेतमाल असेल, धान्य असेल, पावसापासून बचाव, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, तर ताडपत्री जे काही शेतकऱ्यांना इथं मोफत दिले जाते. तर यामध्ये जे काही शेतकरी असेल, तर यामध्ये शेतकरी अल्पभूधारक, त्यानंतर लहान शेतकरी असेल, तर अशांना जे काही ऑनलाईन अर्ज इथं 2026 करता इथं सुरू झालेलं आहे. मोफत ताडपत्री या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. आता ताडपत्री योजनेचे जे काही यामध्ये फायदे आहेत ते आपण आता जाणून घेऊया. ताडपत्रीचे जे काही थोडक्यामध्ये बाजारातून जे काही ताडपत्री जर घेतल्यास तर तुम्हाला खर्च किती लागतो? बऱ्याच वेळा 3,000 ते 5,000 रुपये इथं तुम्हाला खर्च लागतो. तर त्याचा जो काही बचाव आहे ते तुम्हाला थेट अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे इथं देण्यात येते, जे की तुम्हाला ती ताडपत्री मोफत दिले जाते. पावसामुळे धान्याचा खराबासुद्धा होत नाही. त्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, गहू असेल, हरभरा असेल, तर ते तुमच्या पिकाचे संरक्षण होते. त्यानंतर शेती साहित्य झाकण्यासाठी उपयोगी पडते. तर आता बरेच वेळा काय होते, तुमचं जे काही तूर असेल, सोयाबीन असेल, ते पाऊस आला की अचानक जे काही झाकण्यासाठी तुम्हाला ताडपत्री देण्यात येते. यामध्ये 100% अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे, जे की ताडपत्री यासाठी. तर आता यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर आता यामध्ये कोण पात्र राहणार आहे ते सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये कोण पात्र राहणार आहे, तर यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जे शेतकरी अर्ज करत आहेत त्यांच्याकडे त्यांच्या नावावर जमीन असणे सुद्धा आवश्यक आहे. त्यांच्याकडे 7/12 काय आहे, 7/12 आणि 8 असणे आवश्यक आहे. आता 7/12 काय होते, बरेच शेतकऱ्यांच्या 7/12वर चुकीचं नाव राहते, तर ते तुम्ही बरोबर करून घ्यायचं आहे. 7/12 तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 7/12 आणि 8 तुम्हाला इथं लागणार आहे. आधार लिंक असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी जोडलेलं असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं डी-बी-टी लिंक असणे आवश्यक आहे. काय असणे आवश्यक आहे? डी-बी-टी. जेणेकरून तुमचे जे काही पैसे मिळतील ते थेट डी-बी-टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाणार आहे. तर आता तुमचं जर घरातील कोणी सरकारी कर्मचारी जर असेल किंवा एकाच कुटुंबातून दोघा-तिघांना अर्ज केला तर यासाठी तुम्ही अपात्र ठरू शकता. जर वेगवेगळं जर असेल तर तुम्ही अर्ज यासाठी करू शकता. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जे आहे यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे तुम्हाला तुमचं आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक. 7/12मध्ये जे काही आता तुम्हाला यामध्ये आता फार्मर आय डी काय आहे? फार्मर आय डी तुम्हाला इथं लागणार आहे. ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. फार्मर आय डी कार्ड कशा पद्धतीने काढायचे सर्व नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. पासपोर्ट फोटो तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे. तर आता जे काही यामध्ये सर्वात जास्ती फार्मर आय डीला इथं मान्यता देण्यात आलेली आहे. फार्मर आय डीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज इथं सादर करू शकता. तर इथं बरेच जणांचे प्रश्न इथं येतील की आता यासाठी ताळपत्री मिळवण्यासाठी तुम्ही ताळपत्री मिळेल तर कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. सर्वप्रथम तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा कृषी कार्यालयाशी काय आहे, यामध्ये कृषी कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर यामध्ये 15 ते 30 दिवस जे काही ताडपत्री वितरित करण्यासाठी लागू शकते. काही जिल्ह्यांमध्ये वितरित होते, काही जिल्हे इथं पेंडिंगसुद्धा आहे. तर आता याचा जो काही आकार आहे ते कशा पद्धतीने त्यांना देण्यात येते ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये आता जे की 1 एकरपर्यंत छोटे ताडपत्री तुम्हाला देण्यात येते. लहानवाले जे की 1 एकरवाल्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्यानंतर याची ताडपत्रीची जी काही साईज आहे आपण ती इथं पाहत आहे. त्यानंतर इथे आपलं जर 1 ते 3 एकर जर असेल तर मध्यम आकाराची, म्हणजे त्यांचं जे काही जेवढं पीक असेल ते झाकण्याकरिता देण्यात येते. 3 एकरपेक्षा जर जास्ती असेल तर मोठी ताडपत्री तुम्हाला इथं देण्यात येते. काय देण्यात येते? मोठी ताडपत्री. तर आता यावर सर्व गोष्टी अवलंबून राहते की तुम्हाला तुमच्याकडे 1 एकर आहे की 1 ते 3 एकर आहे की यावरती तुम्हाला हे जे आहे ताडपत्री मिळत असते. त्यानंतर अर्ज काय आहे, यामध्ये बरेच जणांचे काय आहे अर्ज इथं रिजेक्ट होतात. तर ते कोणत्या कारणामुळे होतात? तर त्यामध्ये जुना 7/12 शेतकरी अपलोड करतात, फोटो क्लिअर अपलोड करत नाही, आधार लिंक नाही. तर या त्रुट्यांमुळे त्यांचे पैसे इथं येत नाही व त्यांना या योजनेचा लाभ मिळत. कधी-कधी चुकीचा नंबर इथं देतात. त्यानंतर योजना
आधीच योजना होऊन जाते त्याच्यानंतर अर्ज करतात तशांचे इथं अर्ज जे इथं नाकारण्यात येते. तर आता यामध्ये आपण जे की पाहत आहे ही चुका टाळल्यानंतर 100% तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल होईल. तर आता काही जिल्ह्यांमध्ये लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत. त्यानंतर जर तुम्हाला ताळपत्रे पाहिजे असेल तर ताळपत्रेसुद्धा इथं देण्यात येते. काही जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे. निधी जी काय आहे वाटप सुरू झालेलं आहे. तर एकाच शेतकऱ्यांना किती वेळा ताळपत्रे मिळते तो सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता बरेच जणांचे प्रश्न येतील की एका शेतकऱ्याला एकाच वेळेस या योजनेचा लाभ मिळणार आहे. याआधी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज इथं रिजेक्ट करण्यात येईल. पुन्हा अर्ज केल्यास तुमचा इथं काय सांगितलेलं आहे की तुमचा पुन्हा अर्ज जर केला तर इथं रिजेक्ट केला जातो. तर आता ताळपत्री मिळाली नाही तर तुम्हाला काय करायचे आहे? सर्वप्रथम जर तुमचा फॉर्म इथं अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्ही तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. तुमचा अर्ज नंबर दाखवा. लिस्टमध्ये तुमचं काय आहे, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करून घ्या. यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. ताळपत्री ही तुम्हाला दिली जाते. तर आता मोबाईलवरून अर्ज कसा करायचा आहे? तर इथं सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलवरून अर्ज कसा करायचा आहे ते आपण इथं थोडक्यामध्ये पाहणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये जे की Googleवर जाऊन तुम्हाला कृषी विभागाच्या पोर्टलवर महा-डी-बी-टीवर मोफत ताळपत्री योजना 2026 हे सर्च करायचं आहे. अर्ज लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर भरायचा आहे, कागदपत्र अपलोड करायचे, अर्ज सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा अर्ज इथं सादर इथं होणार आहे. त्यानंतर ऑफलाईनसुद्धा तुम्ही कृषी विभागाकडे जाऊन तुम्ही त्या योजनेचा बद्दल माहिती घेऊ शकता. तर ताळपत्री योजना 2026 करिता जे काही सुरू झालेले जे काही जिल्हे यामध्ये ते आपण इथं पाहत आहे. सर्वप्रथम यामध्ये आपले जे काही सुरू झालेले जे काही अर्ज आहेत ते आपण या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. तर यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे तर या जिल्ह्यांमध्ये जे काही मोफत काय आहे, मोफत इथं ताळपत्री मिळत आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये तुम्ही मोबाईलवरूनच तुम्ही तुमचा अर्ज सादर करून जे की या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर आता बरेचसे जिल्हे यामध्ये काय आहे पेंडिंग आहे. काय आहे पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यात कधीपर्यंत सुरू होईल ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. पेंडिंग जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर कोल्हापूर झाल्याच्यानंतर येथे सांगली, बीड, उस्मानाबाद, धाराशिव, जालना, गडचिरोली त्यानंतर हे जे काही जिल्हे आपण इथं बघितलेले आहे हे संपूर्ण जिल्हे काय आहे हे पेंडिंग जिल्हे आहे. तर या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये जे की लवकरच जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते इथं अर्ज सुरू होणार आहे. काय होणार आहे अर्ज इथं सुरू होणार आहे. तर आता यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. तर आता ऑफलाईन अर्ज तुम्ही कुठे करायचा आहे तर ऑफलाईन अर्ज जे आहे तुम्ही कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सेवा केंद्र ग्रामपंचायत गावामध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या गावामध्ये ह्याचे अर्ज ऑनलाईन अर्ज सुरू आहे किंवा ऑफलाईन अर्ज सुरू आहे. तर अशी पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर जर तुम्हाला यावरती लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे लवकरच आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.